रामकृष्ण हरी. माऊलींच्या श्री ज्ञानेश्वरी वाचनाची आणि पारायणाची काय फलश्रुती आहे हे सांगायचे असेल तर माऊली म्हणतात, परमार्थात उच्च ध्येय गाठायचे असेल तर नियमित श्री ज्ञानेश्वरीचे वाचन. सृष्टीमध्ये फक्त मनुष्य असा जीव आहे की जो ध्येय ठरवतो आणि कार्य करतो. सर्वांगीण आणि अभ्युदय विकासासाठी श्री ज्ञानेश्वरी आणि श्री गीता यातले श्लोक हे आपल्याला ते साध्य करून देतात. पण ते आपल्यासारख्या साधारण जीवाला करणे फार अवघड आहे, कारण तो विकास फार हळूहळू होतो. म्हणून जर एखाद्या विषयात तीव्र उन्नती करून घ्यायची असेल तर माऊलींच्या श्री ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्या ज्या सिद्ध आहेत आणि अनुभवाने हे लक्षात पण आले आहे. पूर्व साधकांनी यासाठी काही श्रम करून ते आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांचं जप अवश्य करा. माऊलींच्या श्री ज्ञानेश्वरीच्या प्रेमामुळे माझी माऊली समूह इंदोर याच परिप्रेक्षमध्ये दर 10 दिवसांच्या अंतरात एक उद्देश घेऊन आपल्याला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. आपले जर काही विशेष असे ध्येय तीव्रपणे गाठावयाचे असेल तर आपण त्याप्रमाणे सांगावे आणि खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. माझी माऊली समूहाला जे एक एक करून उमजेल ते नक्कीच आपल्याला सगळ्यांना सांगायला फार आनंद होईल. तर सुरुवात करूया. विजय प्राप्तीसाठी संजय म्हणतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा मतिर्महा. ज्याप्रमाणे श्री गीतेतील श्लोक क्रमांक 78 अध्याय 18 विजय व ऐश्वर्य मिळवून देतो, त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी मधील ओव्या क्रमांक 1641 व 1642 अध्याय 18 ही सुद्धा तितकीच प्रभावी आहे. विजयी नामे अर्जुन विख्यात विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ श्रीयेसी विजय निश्चित तेथेची असे. तयाची देशाची झाडी कल्पतरू ते खोडी न जिणावे या काय एवढी मायबापे असतात. श्री ज्ञानेश्वरीतील हा एक महामंत्रच आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री गीतेतील श्लोक 78 चे सर्व सार या ओवीत ओतलेले आहे. याचा जप 126 वेळेस प्रतिदिन याप्रमाणे 40 दिवस करावा. या ओवीतून एक संस्कृत मंत्र निर्माण होतो, तो असा: विजयाय अर्जुनाय विजय स्वरूपाय श्रीकृष्णनाथाय नमः. गायत्री मंत्राप्रमाणे हाही 24 अक्षरी मंत्र आहे. याचा मंत्राच 5 वेळा प्रणव लावून जप केल्यास त्वरित फळ मिळते. पंचप्रणवयुक्त मंत्रप्रमाणे आहे: ओम विजयाय, ओम अर्जुनाय, ओम विजय स्वरूपाय, ओम श्रीकृष्णनाथाय नमः. जपाच्या वेळेस शेवटचा ओंकार दीर्घ म्हणावा. माऊलींचे पंथ आणि आपली सेवेकरी. मी डॉक्टर मोनिका करगे. वाचा ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, घरोघरी ज्ञानेश्वरी.